काल माजी मंत्री धनंजय मुंडे एका तरुणावर ओरडले. जी मागणी होती त्या तरुणाची, हे उपोषणकर्ते आहे त्या उपोषणकर्त्याच्या विरोधातली त्याची मागणी होती आणि सातत्यानं तो त्या ठिकाणी गोंधळ करत होता आणि त्याच्यावर ते ओरडलेत. हे धारूर तालुक्यामधले सुकळी गावचे सगळे ग्रामस्थ आहेत. हे उपोषणाला बसलेत 15 तारखेपासून. मात्र अद्यापही हे उपोषणकर्ते जे आहे ते त्यांच्यापर्यंत प्रशासनाने ठाम भूमिका घेतली नाही, त्यांना निर्णय दिला नाही. मात्र आत्तापर्यंत उपोषण जे आहे ते या ठिकाणी चालूच आहे. दादा, काल धनंजय मुंडे जे तुमची मागणी आहे त्याच्या विरोधात त्या तरुणाची मागणी होती, त्याच्यावर मुंडे ओरडले, बातम्या प्रकाशित झाले, मात्र तुम्हाला न्याय मिळाला नाही. आणखी नेमकं आतमध्ये घडलं काय हे अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही. ते ओरडलंय का नेमकं काय झालंय किंवा त्यांनाच ओरडलेत का हे अद्यापपर्यंत समोर तर आलं नाही. परंतु तशा बातम्या प्रकाशित झाल्यात. नेमकं काय खरं आहे अजून तर कळलं नाही आम्हाला. आम्ही कुणाला विरोध करत नाहीत, आमचं कुणाला वैर नाही. आमचं फक्त एकच मागणी आणि ती रास्त मागणी. 15 तारखेपासून 14 तारखेला तुम्ही गावाकडून निघालेले होतात. ज्या दिवशी तुम्ही उपोषणाला बसल्यात आत्तापर्यंतचा 3-4 दिवसाचा जो कार्यकाळ गेला, याच्यामध्ये प्रशासनाने तुम्हाला काही पत्र वगैरे दिलं नाही? कलेक्टर साहेबांना बोलून घेतलं होतं, पण त्यांचं असं म्हणणं येईल की बाबा मग तुम्हाला अडचण काय, ते दोघं चौघं जर आडवीत असले तर गावानं मग त्यांचा मार्ग बदलावा ना. म्हणजे 4 जणांचं ऐकण्यासाठी तुम्ही गावाला, अख्ख्या गावाला ऐका, 1000-1500 पब्लिक लोकसंख्येच्या गावाला तुम्ही वेटीस धरता की 4 लोक अडवत आहेत म्हणून. कशासाठी? विनाकारण अशी दहशत नाही तर काय. जी काही अडचण आहे शेतकऱ्यांची वगैरे किंवा 3-4 लोकांची, त्यांच्या शेतातून हा मार्ग वगैरे जातोय का? आमचा पहिला जुना रस्ता आहे, त्याच्यावर सडक केली शासनाने. त्यांचं म्हणणं की सुकळीला रस्ता नाही. जर सुकळीला रस्ता नसता आधी धरण झालं का आधी गाव होतं, हे त्यानं विचार करायला पाहिजे का नाही थोडा बोलण्याचा. मग गोरगरिबावर अन्याय करण्याची काय गरज आहे? ठाम रस्ता आहे ना ते राहिले परळी तालुक्यातले, आम्ही धारूर तालुक्यातले. बरं, आज तिथून आमच्या लेकरं बाळं बाया पोरं वागणारे आहेत. तुमच्या गावाकडे जाणाऱ्या मार्गावर जे उड्डाण पूल जे होतंय रेल्वेचा, त्याला पैसे वगैरे सगळं मंजूर आहेत? खड्डे फिडे खाल्ले सगळं मंजूर आहे त्याच्यात काही काय घोटाळ्याची गरज नाही. पण हे अडथळा आणायला ते गाववाले. गाववाले म्हणजे किती गाववाले? आता किती असतील त्याचा काय सांगता येते. 2-4 तर येऊन बसतात तिथं. कुठे येऊन बसते? रस्त्यावर. हो, एक दिवशी आमचा रस्ता अडविला होता ना त्यांनी. इथं गावाकडे इथं पोरं यायलेले, दगडं कोपाट्या टाकल्या होत्या आणि त्यांच्या संग पुन्हा हमरी करायची टाईम होती त्यांची. कशाबद्दल हे गावचा रस्ता असताना बी अपेक्षा काय प्रशासनाकडून, जिल्हा प्रशासनाकडून? आमच्या अपेक्षा एकच, आम्हाला उड्डाण पूल झाला पाहिजे. ह्याच्या पलीकडे आम्हाला दुसरी काही गरज नाही. आम्ही कुणासंग विरोध नाही, आमचा कुणाचा काही संबंध नाही. आमचं फक्त उड्डाण पुलाची मागणी. दादा, आता खरं तर जे काही विरोधामध्ये काही त्यांच्या जमिनी आहेत असं काही दिसतंय का पुढं, जेणेकरून त्यांचं नुकसान होऊ शकतं, जे अडवतेत रस्ता, असं काही आहे? त्यांचं तिथं नुकसान काहीच नाही. सध्या आमचा रस्ता 12 मीटर रस्ता आहे, त्यात 7 मीटरचा आमचा पूल करायचा आहे. त्यात सर करता तयार आहे, पण हे 4 लोक अडथळा आणत आहेत. वैयक्तिक जमिनी वगैरे आहेत असं काही? वैयक्तिक साईटला आहे त्यांच्या साईट रस्ता तयार करायचा आहे. पुसापासून जमीन करायची का वैयक्तिक त्यांची करायची आहे शेतकऱ्यासाठी. आमदार काही मोबदला वगैरे भेटलाय? शासन द्यायला तयार आहे ना त्यांना मोबदला. हे अडथळा आणत शासन द्यायला तयार मोबदला त्यांना त्यांच्या रस्त्यासाठी. त्यांचा मोबदला घेणं झाले? हां, फक्त त्याला अडथळा आणायचा आहे. धन्यवाद. बाकी आणखीन काही उपोषणकर्ते माझ्यासोबत आहेत. दादा, जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत असंच उपोषण चालू राहू द्यायचं? काय उपोषण, सगळे किती जण बसलात उपोषणाला? 100 लोक आहेत ना, 100-125. हो. बाकी काय आणखीन काही वाढण्याची शक्यता आहे का? उपोषण साखळी वगैरे उपोषण असं काही चालू आहे का? जोवर न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. पुलाचा रस्त्याचा प्रश्न आहे. काय जे परळीचे लोकप्रतिनिधी आहे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, तुमच्या उपोषण स्थळी कोणी भेट वगैरे दिली का? साहेब, आमचं बी गाव ओबीसीच आहे. त्याचं म्हणणं आहे आमच्या 2 गावावर ओबीसी गावावर हे गाव अन्याय करायला लागले. आम्ही बी अटकतोर मुंडे घराण्याला 70-80% मतदान दिलेलं आहे. त्यांनी अजून आमची दखल घेतलेली नाही. बरं, हे प्रश्न असा नाही, ही जमीन संपादित केलेली त्याची पहिले रोडची, त्याला पैसे मिळालेले. तिथली लाईट शिफ्टिंग केलेली पुलामुळं
साईटनं रस्ते काढण्यामुळं त्यांनी शिफ्टिंग करून ठेवली होती. त्याचं काही त्याला फक्त जमीन अशी त्याला संपादन करायची आहे, त्याच्या वागण्यामुळे करायची आहे. आमची तर जमीन अशी आहे आधीच संपादन झालेली आहे रोडची, त्याला पैसे पहिलेच मिळाले. तर फक्त सर्व्हिस रोडसाठी जी जमीन लागणारी आहे ती फक्त शासन संपादन करायला लागले, त्याच्या वागण्यामुळे करायला लागले. आम्हाला तर पहिली जमीन संपादन झालेली आहे आमची. दुसरा मार्ग तुम्हाला थोडा अडचणीचा मार्ग ठरू शकतोय का असं? दुसरा मार्ग म्हणजे असा, ते म्हणजे आमच्या गावातून जा, त्याच्या गावातून जायला आम्हाला 2 किलोमीटर अंतर जास्त वाटतं आहे. तर पुन्हा आमच्या गावातले 5-50 लेकर शाळा जातात, पायानं जाय करतात. आणि तितक्या लांबून जायचं, त्या उड्डाणपुलाखाली त्या अंडरपास खाली पाणी असतं या, म्हणजे त्याच्या गावाचा फायदा ते बघायला लागलेत. आणि आमचं गाव हवेपासून 2 किलोमीटर आहे आता सध्या, आणि तिकून जायचं म्हणजे आम्हाला 5 किलोमीटर होते समजा. धन्यवाद. खरं पाहिलं तर हे आहेत धारूरमधील सुकळी गावचे ग्रामस्थ. त्यांचं 15 तारखेपासून उपोषण सुरू आहे, मात्र अद्यापही त्यांना ठोस निर्णय जे आहे ते प्रशासनाकडून मिळाले नाही. या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र मुंडे ओरडले आणि ही मागणी जी आहे ते या ठिकाणी ग्रामस्थांची जोर धरू लागली. मात्र ज्या बातम्या प्रकाशित झाल्या त्या बातम्या आणि या उपोषण करण्याचा कुठंतरी संबंध जो आहे तो जुळतानाच पाहायला मिळतोय. मात्र धनंजय मुंडे यांनी ही माहिती त्यांना समजलीच असं, किंवा सुकळी गावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेत आणि त्यांच्या विरोधात तो व्यक्ती जो आहे तो वारंवार मागणी करतोय, त्या ठिकाणी गोंधळ घालतोय आणि त्याच ठिकाणी ते ओरडले असावेत असा अंदाज देखील या ठिकाणी आपण वर्तवतोय. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, हे उपोषणाला आणखीन काही वेगळं वळण येतं का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य मीडिया, बीड.